अन्याय केला जातो। प्रत्येक वेळेस आमच्यावरच का असा अन्याय केला जातो? आम्हाला थोड्या थोड्या पाण्यासाठी हे करावं लागतं। स्वयंपाकाला पाणी राहत नाही, प्यायला पाणी राहत नाही, मुलांना आम्हाला काटकसर करायला सांगावी लागते। आज आम्ही काय करायचं? नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात प्रत्येक भागात पाणी मिळावे या मुख्य मागणीसाठी दत्तनगर भागातील नागरिकांनी सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी अचानक नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन छेडले। त्यामुळे वाहतूक खोळंबून तब्बल तासभर कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते। दत्तनगर भागातील महिलांना 25 दिवस उलटूनही पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांनी संतापून रस्त्यावर धाव घेतली। पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत होते। यासाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला। अचानक झालेल्या आंदोलनामुळे सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। नॅशनल हायवे चक्का जाम झाला होता। नांदगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे सह हवालदार दीपक मुंडे, विनायक जगताप, हवालदार नंदू चव्हाण घटनास्थळी दाखल झाले। आंदोलनकर्त्यांशी समजूत काढत आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली व नागरिकांना 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी हमी नांदगाव प्रशासनातर्फे देण्यात आली। आज आम्हाला 25 दिवसापासून पाणी नाहीये। प्रत्येक वेळेस आमच्याच पाण्याच्या वेळेस ते पाईपलाईन फुटल्याचं कारण देत असतात। प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन आम्हालाच पाणी उशिरा सोडत असतात। दत्तनगरचे रहिवासी आहे। आज 26 दिवसापासून आम्हाला पाणी आलेलं नाहीये। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।